मंडळी आता माझ्या समोर आहे अस्सल मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी। नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता। मी आता आली आहे लोणावळ्याच्या सुप्रसिद्ध हॉटेल अन्नपूर्णा येथे। इकडचे पारंपरिक पदार्थ बरेच फेमस आहेत, तर आपण इकडच्या मालकाशी गप्पा करूयात आणि त्यांनाच विचारू की त्यांच्याकडे कोणते कोणते पदार्थ आहेत। आता माझ्यासोबत इकडचे मालक आहेत अतुल जोशी दादा। नमस्कार दादा, कधीपासून सुरुवात केली आहे तुम्ही? हे अन्नपूर्णा हॉटेल जे आहे ते 1957ला त्याची आमच्या आजीच्या नावे अन्नपूर्णा आजीचं नाव आहे, त्याच्या नावे स्थापना झाली। त्याच्या आधी आमचं जोशी ब्रदर्स म्हणून हॉटेल होतं आणि मी आता चौथी पिढी आहे अतुल जोशी। खास करून महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण, महाराष्ट्रीयन पद्धतीचा नाश्ता यासाठी हे फेमस आहे आणि त्याचबरोबरीने आता आम्ही त्याबरोबर साऊथ इंडियन पण सर्व करतो आणि पंजाबीही सर्व करतो, पण जास्त महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवणासाठी अन्नपूर्णा फेमस आहे। अच्छा, आमची मिसळ, नंतर साबुदाणा खिचडी, थालीपीठ, मिसळ खाल्ल्यावरती थोडंसं गोड शिरा आणि खरवस आणि जेवणाचे पिठलं भाकरी आणि आमची महाराष्ट्रीयन थाळी। अच्छा, हे पदार्थ तुम्ही नक्कीच आवर्जून टेस्ट करा आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हीच द्या, मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा। सेलिब्रिटी आणि राजकारणी लोक इथं येतातच। एकतर मुंबई पुणे हायवेवरती प्रवास करताना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळणारं बहुतेक आपलं हॉटेल खूप वर्षापासून सेवा देते आहे आणि आम्ही क्वालिटीत अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करत आणि तुम्ही खा आणि मग तुम्हाला लक्षात येईल। मी आता तुम्हाला किचन दाखवतो आहे, थालीपीठ कसं बनतं ते दाखवतो, पिठलं भाकरीची भाकरी कशी बनते ते दाखवतो। तर चला किचन। आता हे थालीपीठ बनतं इथे। खास करून थालीपीठ पूर्णपणे आम्ही शेकून देतो। काही ठिकाणी थालीपीठ तुम्हाला तळलेलं मिळेल, पण आम्ही पूर्णपणे थालीपीठ तव्यावरती जसं घरी बनवतात तसं देतो। भाजणीचं जे थालीपीठ म्हणतो प्रॉपर महाराष्ट्रीयन ते थालीपीठ आहे, म्हणजे कुठेही असं एक दोन पदार्थांचं फक्त नाही, सगळ्या भाजणी मिक्स आहे आणि भाजणी स्वतः आम्ही भाजतो त्याचं थालीपीठ आहे। ही भाकरी ज्वारीची आहे। मसाला नाही आहे, लाल तिखट आहे। साबुदाणा खिचडी आहे ही, त्यात आपण शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट। नॉर्मली खिचडी आपण घरी जी करतो ती पांढरी असते, फक्त मिरच्यांची फोडणी देतात, पण आम्ही लाल तिखट पण वापरतो। आता तुम्ही खाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल। ही थोडीशी आमची पद्धत वेगळी आहे। सगळीकडे तुम्ही जी मिसळ पाहिली असेल ती नॉर्मली कुंड्यात किंवा बाउलमध्ये येते। आम्ही काय करतो की प्लेट, फरसाण आणि हे वेगळं आणि रस्सा वेगळा। नो रेडी टू ईट। मंडळी आता माझ्या समोर आहे अस्सल मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी। यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते। साबुदाणा खिचडी, यासोबत आहे गोड दही, थालीपीठ, लोणी आहे, दही, हिरवी चटणी, पिठलं, खरडा, ज्वारीची भाकरी, कांदा। यासोबतच इकडचा मसाले भात खूप फेमस आहे बरं का। व्हेज थाळीमध्ये आहे चपाती, डाळ, बटाट्याची भाजी, चवळीची उसळ, कढी, कोशिंबीर इकडची खूप फेमस आहे, लोणचं, कांदा, पापड आणि भात, मिसळ, खरवस आणि गोड शिरा। तब शुरू कहाँ से करें? मिसळ पासूनच मी सुरुवात करते। वाया गेलेल्या अन्नाचा आपणास जादा आकार द्यावा लागेल असे बंधन मनाशी बाळगा, त्यामुळे मला हे सगळं अन्न संपवावं लागणार आहे। पण मंडळी, एवढं सगळं अन्न मी एकटी कशी काय संपवणार? त्यामुळे माझ्यासोबत माझी टीम आहे जी हे सगळं अन्न संपवणार। एकही कण वाया जाता कामा नाही बरं का। खूप जास्त अशी ठसका देणारी तिखट नाही आहे, परफेक्ट टेस्ट आहे, जिभेवरती रेंगाळणारी अशी चव आहे। मिसळ पावची किंमत आहे 80 रुपये। मिसळ पाव तर मला खूप आवडलेला आहे। आता मी खाणार आहे साबुदाण्याची खिचडी। साबुदाणा खिचडी पण छानच आहे। साबुदाणे प्रॉपर असे एकदम सॉफ्ट आहेत, दाताखाली असे कडक वगैरे नाही लागत आहेत आणि चव पण छान आहे। याची किंमत आहे 80 रुपये मंडळी। भाजणीचे थालीपीठ आणि याला लोणी लावलेलं आहे, दही आणि हिरवी चटणी दिलेली आहे, पण मी अगोदर नुसती चव करते थालीपीठाची। अशी चव मी पहिल्यांदा इथे करते, वेगळी चव आहे आणि अगदी घरगुती चव आहे। आपली आई जशी घरी बनवते, मी जशी घरी बनवते अगदी तशीच चव आहे। स्पेशली याची जी चटणी आहे ना, थालीपीठासोबत जी चटणी सर्व केली आहे ती मला प्रचंड आवडली। दर्जेदार थालीपीठ आहे। दादा, पैसा वसूल थालीपीठ आहे, याची किंमत किती आहे? याची किंमत 70 रुपये। 70 रुपये। हेल्दी फूड आहे, येस हेल्दी फूड आहे। थालीपीठ खाण्यासाठी तुम्हाला सकाळी यावं लागेल। कुठेही काही टाकायला कंजूसी नाही केली आहे, भरभरून सगळं टाकलं। आपण घरी कसे हेल्दी थालीपीठ बनवण्यासाठी हवं तेवढं सगळं टाकतो तसं अगदी। आता माझ्यासमोर आहे पिठलं आणि भाकरी, यासोबत दिलेला आहे मिरचीचा ठेचा।
प्रत्येक पदार्थाला ना घरगुती चव आहे. अगदी आपण घरी बनवतो, आपली आई बनवते, अगदी तशी चव आहे. पिठल्यावरती बघा किती छान ओलं खोबरं भुरभुरलंय, कोथिंबीर भुरभुरलेली आहे. याची किंमत आहे 85 रुपये. मगाशी जेव्हा मी आली हॉटेलमध्ये तेव्हा पूर्ण रिकामी होतं आणि माझं जेवण होईपर्यंत गर्दी बघा किती वाढली. सगळे टेबल पॅक झाले. मसाले भात तर मला बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. यासोबतच ही कोशिंबीर सर्व केली जाते. वाव, जेवढी मी तारीफ ऐकली होती या कोशिंबीरची ती अगदी खरीच आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली गेली आहे. गोड आंबट अशी छान आहे. मसाले भातामध्ये गाजर आहे, मटार आहे, कोबी आहे. मसाले भाताची किंमत आहे 85 रुपये. तुम्हाला नक्की आवडेल. इथे आलात की हा मसाले भात आणि त्यासोबत कोशिंबीर नक्की मागवा. आता माझ्यासमोर आहे अन्नपूर्णा स्पेशल व्हेज थाळी. चपाती आहे, डाळ आहे, बटाट्याची भाजी आहे, चवळीची उसळ, कढी आणि ऑफकोर्स माझी फेवरेट ही कोशिंबीर, लोणचं, कांदा, पापड आणि भात. जर कोणाला चपाती नको हवी असेल तर तुम्ही भाकरी देखील मागवू शकता. 2 भाकऱ्या दिल्या जातात आणि जर भाकरी नको हवी असेल तर पुरी मागवू शकतात. 6 पुऱ्या दिल्या जातात. याची किंमत आहे 175 रुपये. ताकाची कढी, बटाट्याची भाजी, चवळीची उसळ, ताकाची कढी अगदी आपण घरी बनवतो तशी चव आहे. आत्ता मला कळालं की ज्या नटनटा येतात तिकडे किंवा कोणी पॉलिटिशियन येतात आणि त्यांना जेव्हा घरगुती जेवणाची इच्छा होते तेव्हा ते अन्नपूर्णामध्ये काय येतात. हम भी खुश हो गए. सगळं जेवण जेवून झाल्यानंतर गोड तर झालंच पाहिजे का नाही. त्यासाठी गोड शिरा आणि खरवस. आणि हा गोड शिरा आहे साजूक तुपातला. शिरा प्लेटची किंमत आहे 70 रुपये. आत्ता मी खाणार आहे खरवस, माझा फेवरेट. याची किंमत आहे 80 रुपये. वा. जानेवारीपासून म्हणजे आपण जे आपले खास मराठी जे सण आहेत त्या सणाच्या ज्या रेसिपी आहेत की ज्या त्या सणाला आपण काही जे पदार्थ बनवतो ते आपण नेहमी आपल्या हॉटेलात ठेवत असतो. जानेवारीला सगळ्यात पहिल्यांदा भोगी म्हणजे मिक्स भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, लोणी. दुसऱ्या दिवशी संक्रांत, गुळाची पोळी. पुढच्या महिन्यात लगेच होळी येते मार्चमध्ये, पुरणाची पोळी. गुढीपाडव्याला श्रीखंड, बासुंदी तर आहेच. नंतर दिवाळीसाठी आम्ही खास दिवाळी फराळ काउंटर चालू केले गेले 3 वर्षापासून. त्यात दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ मिळतात आपल्या त्या काउंटरवर. आणि जो मराठी सण असेल त्या मराठी सणाची जेवण आपल्याला इकडे मिळणार. दर महिन्याला जी संकष्टी चतुर्थी असते त्या संकष्टी चतुर्थीला खास उपवासाची मिसळ, उपवासाचे साबुदाणे वडे, खरवस, साबुदाणा खिचडी तर रोजच आहे. आणि खास उकडीचे मोदक हे आपल्याकडे असतं की जे आपण महिन्यातनं एकदा आवर्जून ठेवतो. त्या व्यतिरिक्त शिवरात्र, मोठी एकादशी हे जे मोठे उपवास आहेत, नवरात्राचे 9 दिवस, तेव्हा उपवासाची मिसळ आपण रेग्युलर ठेवतो. हे आपण खासियत आहे खास महाराष्ट्रीयन पदार्थ बनवतो. आणि महाराष्ट्रीयन शिवाय आपलं अजून एक सेक्शन आहे शेजारीच, तिथे आपल्याकडं पंजाबी पण सगळं, पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेंटल, प्युअर व्हेज पण मिळेल. पण त्याचं किचनही आपण खास सेपरेट ठेवलं आहे की कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रीयन पदार्थांना त्याचा मसाला किंवा काही गर्दीच्या वेळेस काही मिक्सिंग होऊ नये म्हणून किचन पण खास वेगळं ठेवलं. नाही तर कसं होतं की गर्दी झाली की माणूस मिक्स करतो, पण ते आमच्याकडं होत नाही. वेगळे 2 किचन आहेत आणि वेगळे 2. आणि हे आमचे जे महाराष्ट्रीयन हॉटेल आहे ते आम्ही मेंटेन ठेवलं ट्रॅडिशनल. दादा इकडचा ॲड्रेस सांगा. आपल्या हॉटेलचा ॲड्रेस आहे हॉटेल अन्नपूर्णा, C66, मुंबई, जुना मुंबई पुणे रोड, गवळीवाडा, ST स्टँडजवळ, लोणावळा 410-401, तालुका मावळ, जिल्हा पुणे. तर मंडळी, तुम्हाला हे आजचे मराठमोळे पारंपरिक पदार्थ कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही लोणावळ्याला येत असतील तर हॉटेल अन्नपूर्णाला व्हिजिट द्यायला विसरू नका. मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि या सगळ्या पदार्थांपैकी तुमचा आवडता पदार्थ कोणता हे मला कमेंट करून नक्की कळवा. व पुन्हा भेटूया असे छान छान व्हिडिओसोबत. खात रहा, पीत रहा, मजा करत रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, मस्त मस्त खात रहा. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय.